हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लोकरीचे हे सुंदर असे मोरपीस शिकणार आहोत. या मोरपिसाचे तुम्ही किचन बनवू शकता, बुक मार्कर बनवू शकता, तोरण बनवू शकता, गणपतीमध्ये गृहसजावट करू शकता. चला तर मग शिकूया मोरपीस. मी हे 4 रंग घेतलेले आहेत. 4 प्लाय वूल आहे. हे सगळे रंग मोरपीस बनवण्यासाठी लागणार आहेत. 1.75 mm क्रोचा हुक आणि सीझर. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. ऑरेंज रंग घेतलेला आहे. पहिले 6 साखळ्या करा. 6 साखळ्या झाल्या की पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे, म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल. हे बघा. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या साखळीमध्ये अजून 5 खांब करायचे आहेत, म्हणजे टोटल 6 खांब होतील. 2 3 4 5 आणि 6. 6 खांब झाल्यावर 2 ट्रिबल क्रोशा करायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे सुईवर दोऱ्याचे 2 वेढे घ्यायचे आणि डबल क्रोशा करतो त्याचप्रमाणे करायचं आहे. 1 2 3 वेळा असं करतो, म्हणून आपण त्याला ट्रिबल क्रोशा म्हणतो. आता परत 6 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 6वा खांब अर्धवट करायचा आहे. हे बघा, इनकम्प्लीट. आणि आता सुई व दोऱ्याचे 2 वेढे आहेत. आता आपण नवीन रंग जोडतोय, जांभळा रंग. अशा प्रकारे जोडायचा आहे. हे बघा. आणि आता जांभळ्या रंगाने आता विणायचं आहे. सगळे दोरे अशा प्रकारे ॲडजस्ट करून जांभळ्या रंगाने 6 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. हे बघा, जांभळ्या रंगाने आपण 6 खांब केलेत. आता ऑरेंज रंगाचा धागा कट करून टाका. आता जांभळ्या रंगाने विणायचा आहे. जो आपण 3 साखळ्या केला होता पहिला खांब, त्याच्या 3ऱ्या साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. अशा प्रकारे त्याच ठिकाणी अजून एक सिंगल क्रोशा. एकाच ठिकाणी 2 सिंगल क्रोशा केलेले आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशा करायचा आहेत. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, शेवटच्या गॅपमध्ये इथे 2 सिंगल क्रोशा. आणि आता इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. एक साखळी करा आणि धागा कट करा. हे आपले मोरपिसाचे सेंटर झालेले आहे. आता हा जांभळ्या रंगाचा धागा अशा प्रकारे हाईड करून कट करा. हे बघा, ही फ्रंट साईड आहे. आता हिरवा रंग जॉईन करायचा आहे. जिथे आपण सिंगल क्रोशा सुरुवात केली होती तिथे हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, एक साखळी करा आणि तिथेच सिंगल क्रोशा करा. हा पहिला सिंगल क्रोशा झाला. आता पुढच्या गॅपमध्ये
दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा, चौथा, असे टोटल 6 करायचे आहेत. 5वा आणि 6 गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा केलेला आहे. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये इथे एकाच गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा करायचे. 1 2 इन सेम गॅप. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये एक हाफ डी सी करायचा आहे. हे बघा. आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये अजून एक हाफ डी सी, म्हणजे 2 गॅपमध्ये 2 हाफ डी सी केलेले आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. 1 त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3. टोटल 3 डबल क्रोशा केलेले आहेत. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये ट्रिपल क्रोशा करायचा आहे. हा पहिला ट्रिपल क्रोशा झाला. पुढच्या गॅपमध्ये दुसरा ट्रिपल क्रोशा. हे बघा. मोरपिसाचा हा अर्धा भाग आपला विणून झाला आहे. आता असाच आपण दुसऱ्या साईडला विणायचा आहे. म्हणजे परत 2 ट्रिपल क्रोशा करायचे. हा पहिला आणि हा दुसरा. म्हणजे आपण इथे टोटल 4 ट्रिपल क्रोशा केलेले आहेत. त्यानंतर पुढच्या 3 गॅपमध्ये 3 खांब करायचे आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा डबल क्रोशा, म्हणजेच तिसरा खांब. 3 खांब झाल्यावर 2 हाफ डी सी करायचे आहेत. हा पहिला हाफ डी सी झाला आणि पुढच्या गॅपमध्ये दुसरा हाफ डी सी. एका गॅपमध्ये एकच हाफ डी सी करायचा. आता त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा करायचे एकाच गॅपमध्ये. आणि आता पुढे 6 गॅपमध्ये 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. हे बघा. अशा प्रकारे दिसेल. आणि आता हे 6 खांब आहेत. त्या प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पहिला सिंगल क्रोशा केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. हे बघा. मोरपिसाचा आकार किती सुंदर झाला आहे. रंगसंगतीसुद्धा छान दिसत आहे. इथे आपण 4 ट्रिपल क्रोशा केले होते. हे बघा. त्याच्यातले 2 ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर तिथे मार्किंग करू आपण अशा प्रकारे. आता पिवळा रंग आपण जॉईन करत आहोत. अशा प्रकारे स्लिप स्टिच केली. एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. प्रत्येक धागा जोडण्याची पद्धत सेम. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आपण मार्किंग केलं आहे तिथपर्यंत. आता मार्किंगपर्यंत आपण आलेलो आहोत. हे मार्किंग काढून टाकू. आणि जिथे मार्किंग होते
तिथे आपण 2 सिंगल क्रोशा करायचा आहे. एकाच गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा. एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये अजून 2 सिंगल क्रोशा करा. म्हणजे आपण त्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, एक साखळी आणि 2 सिंगल क्रोशा असं केलं आहे. हे बघा. आणि 2 सिंगल क्रोशाच्या नंतर आपण एक साखळी केली, तिथे हे मार्किंग करत आहोत आपण. हे बघा. आता परत प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हा शेवटचा सिंगल क्रोशा आणि पहिल्या सिंगल क्रोशाच्या इथे स्लिप स्टिच करायची. अशा प्रकारे एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. पिवळ्या रंगाचे काम झालेले आहे. हे बघा. आता हा लास्ट राऊंड आहे. हिरवा रंगाचा धागा जॉईन करायचा आहे. पहिले जसे धागे जॉईन केले तसे एक साखळी करून त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा. आता परत तसंच करायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे मार्किंगपर्यंत. चला तर मग सिंगल क्रोशा करू. आता जिथे मार्किंग होतं तिथे 2 सिंगल क्रोशा करायचे एकाच गॅपमध्ये. हे बघा. आणि आता उरलेल्या सगळ्या गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा. शेवटचा सिंगल क्रोशा. पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिचने जॉईन केलं. एक साखळी, धागा कट करायचा. आता आपले मोराचे पीस तयार झाले पूर्ण. हे बघा. आता या मोरपिसाला आपण जांभळ्या रंगाने बॉर्डर करणार आहोत. कुठल्याही एका गॅपमध्ये जांभळा रंग अशा प्रकारे मी जॉईन करत आहे स्लिप स्टिचने. आता एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशा. 3 साखळ्या करा आता. आणि आता 3 साखळ्यांचा पिको करायचा आहे. म्हणजे 2 सिंगल क्रोशाच्या मध्ये क्रोशा हुक अशा प्रकारे घालून सिंगल क्रोशा करायचा. पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. आता 3 साखळ्या, त्याचा पिको म्हणजे 2 सिंगल क्रोशाच्या मध्ये अशा प्रकारे एक सिंगल क्रोशा. परत पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. 3 साखळ्या, त्याचा पिको. क्रोशा हुक 2 सिंगल क्रोशाच्या मधून अशा प्रकारे घालून तिथे एक सिंगल क्रोशा करायचा. पिको करणं खूप सोपं आहे. हे बघा. अशा प्रकारे दिसेल. हे मी 4 पिकॉट करून दाखवलेले आहेत 3-3 साखळ्यांचे. आता ही बॉर्डर अशीच पूर्ण करायची आहे. चला तर मग.
बघा मोरपिसाची पूर्ण बॉर्डर करून झालेली आहे. ही मोरपिसाची सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू. एक्स्ट्रा धागे कट केलेले आहेत. आता या मोरपिसामध्ये इथे मी एक मोती लावणार आहे. हे बघा मोती लावल्यावर किती सुंदर दिसतंय मोरपीस. या मोरपिसाचे तुम्ही गणपती बाप्पासाठी सुंदर असे मयूरपंखी आसन बनवू शकता. हे बघा, हे आसन शिकायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तर मी तुम्हाला या रुमालाची लिंक नक्की देईन. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. जान्हवीज आर्ट माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.